पावसाळा लागल्यानंतरही पाणी टंचाईची दाहकता मात्र कमी झाली नाही। जिल्ह्यात पाणी टंचाई चालू असून पावसाळा सुरू झाला परंतु अपुरा पाऊस झाल्याने गावांमध्ये पाणी टंचाई सुरूच आहे। त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची टंचाई बघता जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी टँकरने पाणी पुरवठा करावा यासाठी 30 जुलै पर्यंत तारीख वाढवून द्यावी यासाठी अध्यक्ष नितीन गोंडाने यांच्या सोबत जी पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे। जिल्ह्यात खोदण्यात आलेल्या 355 बोरवेल पैकी 38 बोरवेलला पाणीच लागले नाही तर 16 ठिकाणी पाण्याची लेयरच कमी होती। त्यामुळे अशा 54 बोरवेल अयशस्वी झाले आहेत। सध्या स्थितीत 64 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात 1887 गावांकरिता 1139 उपाययोजना यावर्षी जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या होत्या। त्यापैकी 890 गावांमध्ये 1023 उपाययोजनांना जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली, परंतु यावेळी नियोजनाअभावी तसेच मागील वर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला। याची ओरड जिल्ह्यात होत असताना शासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे देखील आदेश दिले। किती विहिरी कोरड्या राहिल्या? जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या 403 बोरवेल पैकी 355 बोरवेल मंजूर करण्यात आल्या होत्या, तर यातील 317 यशस्वी झाल्या असल्या तरी 38 बोरवेलला पाणीच लागले नाही। त्यात 16 बोरवेल ट्यूबवेलला कमी प्रमाणात पाणी लागले, त्यामुळे त्या देखील काहीच कामाच्या राहिल्या नाही। अशा 54 बोरवेल अयशस्वी झाल्याने याचाही परिणाम पाणी टंचाईवर झाला आहे। यावर्षी पहिल्यांदाच 64 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। जिल्ह्यात आज पावसाची परिस्थिती बघता पाणी प्रश्न पुन्हा उद्भवला असून टँकरने पाणी पुरवठा करण्याची तारीख 30 जुलै करावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना करणार आहेत। आज जिल्ह्यात पुन्हा पाणी टंचाईचा सावट पूर्ण जिल्ह्यावर उद्भवलेला आहे। आज 1.5 ते 2 महिना झाल्यावरही पाऊस या जिल्ह्यामध्ये काहीच पडलेला नाही। जुगार पेरणीचं तर सावट आहेच आहे, त्याच्यासोबत प्रत्येक गावात 4 बोर जर असतील तर 4 बोरवरून 2 बोरवर एक गाव आलेलं आहे। आता आमच्यासमोर पाणी टंचाईचा भीषण प्रश्न या जिल्ह्यामध्ये समोर आलेला आहे। तर आम्ही सर्व आमच्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी असं ठरवलेलं आहे की पाणी टंचाईच्या आराखड्याला मंजुरी देण्याची मुदत हे कलेक्टर साहेबांनी वळवायला पाहिजे असं निवेदन। यावर्षी प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ तयार केलेल्या 29,42,25,000 रुपयाचा आराखड्यातील एकही रुपया जिल्ह्याला प्राप्त झाला नाही। त्यामुळे मागील वर्षी शिल्लक असलेल्या रकमेतून आतापर्यंत टँकरचा पैसा देण्यात आला, परंतु आता आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव अध्यक्षांनी घेतला आहे। VCN न्यूज ब्युरो अमरावती।